जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन
पडला. म्हणून तर्कवादीने हा निष्कर्ष लावला. आपल्यासारख्या सामान्यांनी काय निष्कर्ष लावला? पडलं तर पडलं, मला काय त्याचं, असा संपर्क लावला. खूप वादावादी झाली तिघांमध्ये अगदी, की त्या वादावादीमध्ये 2-3 तास जवळजवळ ही वादावादी चाललेली होती. शेवटी एकाला वाटलं असं, या तिघांपैकी एकाला असं वाटलं की आपण त्या फळालाच जाऊन विचारावं की तू का पडलास. त्या फळाने दिलेलं उत्तर अगदी मार्मिक आहे बघा. फळाने फळ म्हणतो, मी झाडावरती लटकलेलो असताना पाहत होतो की एक तहानलेला काळवळलेला असा हा मुलगा भुकेने तडफडतोय आणि त्याची भूक भागवण्यासाठी म्हणून मी खाली पडलो. म्हणजे माझी भावना काय, फळाची भावना काय होती की त्या लहान मुलाची भूक भागवण्यासाठी म्हणून मी त्याची तृप्तता करू शकणार आहे, त्याची भूक मी भागवणार आहे ना, म्हणून मी खाली पडलो. संत हे असेच असतात. संत कसे असतात? तुका म्हणे माझं धाडिले निरोपा. आम्ही संत तुकाराम महाराज सांगतात बरं, वी आर नॉट सिलेक्टेड. आम्हाला सिलेक्ट केलेलं नाहीये. चुन चुन के भेजा है हमको. वी आर इलेक्टेड. सामान्य माणसांसाठी संतांचा जन्म झालाय. आणि तुकाराम महाराज आपल्याला सांगतात काय की नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. संतांचा जन्म तुकाराम महाराज काय, ज्ञानेश्वर माऊली काय, महाराज काय, समर्थ काय. आज रामनवमी जरी असली ना तरी सुद्धा आज अजून एक आहे बरं, समर्थांची आज जयंती आहे. समर्थांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस नाही म्हणायचं, संतांचे वाढदिवस नसतात बरं, आपले वाढदिवस असतात. माझ्या मुलीने मला विचारलं आज काय, आज रामाचा वाढदिवस आहे का? आपले वाढदिवस असतात. आपले वाढदिवस आपण साजरे करतो, पण संतांचे, भगवंताचे उत्सव साजरे होतात. पुण्यतिथीचा पण उत्सव साजरा होतो, कारण संतांनी मृत्यूचा उत्सव साजरा केलेला असतो, आपण बघितलं. आणि संत आपल्याशी संवाद करतात. म्हणजे कोणाशी संवाद करतात? खरं त्यांना गरज असते का हो आपल्याशी संवाद करायची, किंवा मनाशी, सामान्य माणसाच्या मनाशी संवाद करण्याची संतांना गरज नसते. ते स्वतः उद्धरलेलेच असतात. पण त्यांना पाठवलेलं असतं, ते पुन्हा पुन्हा जन्माला येतात. आणि ते काय म्हणतात? तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. मनाशी संवाद केलाय. हा जो अभंग आपण आज चिंतनासाठी घेतलेला आहे ना, हा संवादात्मक अभंग आहे. संवाद केलेला आहे भगवंताशी आणि सामान्य माणसाच्या मनाशी. तुकाराम महाराजांचं महत्व काय सांगावं? त्यांच्या कीर्तनाला असे 14 टाळकरी असायचे. आणि त्या टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी जो होता ना, रामेश्वर भट्ट वाघोलीकर, त्यांनी तो वेदशास्त्र संपन्न होता. पण देहू गावामध्ये हा वेदशास्त्र संपन्न असलेला रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहायचे. आणि त्यांनी तुकाराम महाराजांची महती गायली आहे. काय गायली आहे? चुकिता तुलने ब्रह्म तुकाची झाले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम. तुकाराम महाराजांची आरती दिली त्यांनी. आणि काय सांगितलं त्याच्या? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाची झाले. म्हणजे तुलना करायची झाली ना परब्रह्माची आणि तुकाराम महाराजांची, तर तुलना होऊ शकत नाही. ब्रह्म तुकाची झाले.
असा तुकाराम महाराजांचा अधिकार. आणि जगाने कितीही त्यांना वाईट टाकलेलं असू दे, जगाने कशाला घरातल्या बायकोने सुद्धा वाईट टाकलेलं असू दे, तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मात्र किंचितही ढळलेलं नाही. विचारायला लागले देहू गावातले लोक की अरे तू क्या एवढा अगदी आनंदी असतोस, समाधानी असतोस, घरात बायको सुद्धा तुला विचारत नाही, सारखा टाळ कुठे असे बोलत असतो, त्या विठ्याला तुझ्या नुसते बोलत असते बायको तुझी, पण तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान काही हलत नाही. त्या देहू गावातल्या तथाकथित ब्राह्मणांनी विचारलेला प्रश्न. तर तुकाराम महाराज बोलता बोलता म्हणाले, वेदाचा तो अर्थ आम्हालाची ठावा आणि दुसऱ्याने वाहावा भार माथा. असं म्हणल्यानंतर तिथले ब्राह्मण म्हणाले, वेदांचा अर्थ अरे तुक्याला माहिती, तू कोण साधा, आणि तुला काय माहिती वेदाचा अर्थ. म्हणून रागावले सगळे ते ब्राह्मण. कर्मठ ब्राह्मण होते ते. गाढवावरनं दिंड काढायची ठरवली तुकाराम महाराजांची. गाढवावरती बसवलं त्यांना. कसं बसवलं गाढवावर? गाढवाचं तोंड एकीकडे आणि तुकाराम महाराजांचं तोंड एकीकडे. देहू गावामध्ये अगदी ढोल ताशांसकट वरात निघाली. तरी तुकाराम महाराज मात्र मनामध्ये पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. कारण का माहितीये, तुकाराम महाराजांना माहिती होतं, संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चया मय्यार्पित मनोर बुद्धी यो मत भक्ता समे प्रिय. जो सदा संतुष्ट असतो आणि तसाच भक्त भगवंताला आवडतो. या न्यायाने तुकाराम महाराज तो समाधानी असे दिसले. त्या ब्राह्मणांनी विचारलं, का रे तुक्या, एवढी आम्ही तुझी दिंड काढली गावामध्ये, पण तरी सुद्धा तू अगदी समाधानी हसतोयस, तू वरून काही वाटत नाही तुला? तुकाराम महाराज म्हणाले, अहो माझं लग्न झालं ना, त्या लग्नाला सुद्धा एवढे वराती नव्हते आणि एवढी आमच्या लग्नाची वरात एवढी मोठी अजिबात निघाली नाही. त्यामुळे एवढी मोठी वरात बघून तुम्ही काही का असे ना माझी वरात काढली ना, गाढवावरून का असे ना. कारण का आपण रोज बघतोय, आता 9 दिवस झाले कीर्तनामधनं, जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत. काही असू दे तिकडे, काहीही उलटा पालट जगाची होऊ दे, माझं नामस्मरण काही हलणार नाही. माझं समाधान काही म्हणजे तिथून समाधानापासून मी बाहेर येणार नाही. पण तुकाराम महाराजांवरती अत्यंत प्रेम ज्यांचं होतं ना, त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज खरंच सांगा, तुमच्या समाधानाचं मर्म आम्हाला आपण कळू दे. महाराज म्हणाले, दुसरं तिसरं काही नाही बरं. कारण संत कसे असतात माहितीये, जे जे आपण असे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जग. द्यायला खूप सोपं आहे हो, सांगायला खूप सोपं आहे. संतांनी ते देखे कवी, आणि पुढची व्याख्या सांगतात, बुवा सांगतात बरं, माझं नाही आहे, जे न देखे कवी ते देखे अनुभवी. म्हणजे जे अनुभव घेतात ना, म्हणजे संत अनुभवा. जळतील पापे जन्मांतरीची, नाम संकीर्तन साधन पैसो. माझा समाधानाचा मार्ग हा एकच आहे की मी भगवंताचं नामस्मरण सतत सतत करत राहतो, आणि ते तुम्ही पण करा. तुकाराम महाराज सांगतायत. त्यांना प्रश्न विचारलाय, हा अभंग संवादात्मक आहे. मगाशी सांगितलं, लोकांनी प्रश्न विचारलेत आणि महाराजांनी उत्तर दिली आहेत. लोकांनी विचारलं की नामसंकीर्तन साधन पै सोपे. कळलं, नामसंकीर्तन करायचं हे साधन खूप सोपं आहे, पण याच्यातनं आम्हाला मिळणार काय? लहान मुलाला सांगितलं एखाद्या की जा रे जरा एखादी बाहेर, त्याला काम सांगितलं आपण, त्याला तू विचारतो की नाही आपल्याला, मला काय देणार? अहो आपण सुद्धा मोठी माणसं, काही पण करायचं असलं तरी सुद्धा आपल्याला फायदा काय होईल याचाच विचार करतो की नाही. मग तसंच भगवंताचं नामस्मरण आम्ही करू,
पण आम्हाला काय मिळणार हा प्रश्न महाराज म्हणतात, जडतील पापे जन्मांतरीची. मग पाप म्हणजे काय सांगितलं, आपलं झालंय बोलणं याच्यावरती, पण नवीन लोक आलेत ना, जरा त्यांना पण जरा कळू दे. पाप म्हणजे काय समर्थांनी सांगितलंय. पाप म्हणजे काय, जी येती जी न जाती वैद्याची या बापे काही केल्या म्हणजे पाप. भोग रूपाने जे येतं ते आपल्याला जे काही भोगायला लागतं ते पाप आहे. आणि ते पाप आपण किती जाळायचं म्हणलं तरी जाळू शकत नाही. एकच फक्त साधन आहे. काय साधन आहे? नाम संकीर्तन. हे साधन जे आहे ना, या साधनामध्ये इतकी शक्ती आहे की त्याच्यातनं जडतील पापे जन्मांतरीची. लोकांनी परत प्रश्न केला की याच्यासाठी काय करावं लागतं, काय करावं लागतं? महाराज म्हणाले, नलगे सायास जावे वनांतरा. कुठेही जायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. भगवंत चालत येतो आपल्याकडे. महाराज आमचे म्हणतात की तुम्ही 2 पावलं चाला, भगवान तुमच्याकडे 20 पावलं चालत येईल. तुम्ही पाऊल टाका तर खरं. त्यामुळे कुठेही जायची गरज नाही. नलगे सायास जावे वनांतरा. सासूवरतीच कायम टीका करतात असं नाहीये. सुनबाई जरी इथे आल्या असतील तरी त्यांना असं वाटेल की सासूबाई घरात एकट्याच आहेत, कुठे पडल्या दडल्या काय झालं तर. म्हणजे कुठेही गेलो आपण, कुठेही जायची गरज नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, कुठेही जायची गरज नाही. तुम्ही नलगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तो भगवंत आपल्याला शोधत येतो. पण मग नक्की काय करावं लागतं त्याच्यासाठी? त्याचं मोल कळलं. तो सुखे येतो घरा नारायण, मोल कळलं आम्हाला, पण नक्की काय करावं लागतं? महाराज म्हणाले, ठाईच बैसोनी करा एक चित्त. मनाने एक चित्त करायचंय, मन एकाग्र करायचंय. मन एकाग्र करायचंय म्हणजे नक्की काय करायचंय हो? एकाग्र करणे. एकांत याचा अर्थ काय आहे माहितीये? एकांत याचा अर्थ एकाचाही जिथे अंत होतो त्याला एकांत असं म्हणतात. आणि हे मन एकाग्र करणं म्हणजे काय करणं? ध्यान करायचंय भगवंताचं. नामस्मरण करता 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 अशी परिस्थिती येईल की भगवंताचं ध्यान लागेल. आणि मग ते ध्यान म्हणजे काय? तत्र प्रत्येक तानता इति ध्यानम. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे सगळं एकाग्र करायचं. आणि मग ते ध्यान जे लागतं ना, ते ध्यान कसं लागतं माहितीये? समर्थांनी वर्णन केलंय ध्यानाचं. ध्यान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता मन हरपले, शोभतसे ध्यान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता मन हरपले. आणि मन एकाग्र करणं म्हणजेच भगवंताचं ध्यान करणं. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुकाराम महाराजांनी सांगितलं काय करायचं? एकाग्र चित्त करून आवडी अनंत आळवावा म्हटलंय. आळवणं म्हणजे काय? भगवंताला आळवायचंय म्हणजे नक्की काय करायचंय? गवयाला, गवई जो असतो तो एकच राग घेतो. तो राग एका सुरावटी जी रागाची असते ना, त्या सुरावटीमध्ये तो राग आळवत असतो. मग भगवंताला आळवायचंय. मग महाराजांना विचारलं की याच्यापेक्षा काही वेगळं साधन आहे का? म्हणजे आपण म्हणतो ना आणखीन काही याविड आणि का असता साधन, अजून काही दुसरं साधन तुम्हाला सापडणारच नाही. हे किती वेळा सांगितलं? 3 वेळा सांगितलं.
यापेक्षा वेगळं कोणतंही साधन नाही नाही आणि नाही. आणि काल आपण बघितलं 3 वेळा सांगितलेली गोष्ट नाही पटली तर छारी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. किती वेळा दिलं माऊलीने? 56 वेळा दिलं. मनावरती ठसवायचंय ते. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. काय ठसवायचंय? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराज म्हणाले मंत्र, कुठलंही अक्षर हे मंत्रच आहे. असं म्हणतात आमंत्र अक्षरम नास्ति. प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे. त्यामुळे राम कृष्ण हरी विठ्ठल केशव कोणतंही नाव घ्या, तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते. तुमच्यासाठी आलाय द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हटलंय, भक्तासाठी आलेला आहे तो. मग त्याची भगवंताची शपथ घेऊन सांगतो की याच्याशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही. पण एवढं सगळं सांगून सुद्धा महाराज म्हणतात, महाराजांना प्रश्न पडला. बरं, तुकाराम महाराजांना प्रश्न पडला की तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. एवढं सोपं मी सांगितलं खरं लोकांना की नामसंकीर्तन घ्या, भगवंताचं नामस्मरण सतत करा. तुका म्हणे आहे सोपे सर्वांनी, पण त्यांनी शहाणा शब्द घातलाय. शहाणा म्हणजे काय? मोल ज्याला कळलाय तोच घेईल. आणि हे गीताशास्त्र सुद्धा भगवंताने सांगितलं की कोणाला सांगावं? पैशावरती डोळा असणारे बरेच लोक आहेत की. त्यामुळे तो हिरण्याक्ष आजही आहे. त्यामुळे कोण घेईल नाम? नक्की कोण घेईल? शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा शब्द वापरलाय. मग साधन म्हणजे काय हो? नामसंकीर्तन साधन पै सोपे म्हटलंय. साधन म्हणजे नक्की काय? साधन या शब्दाचा अर्थ काय? साधन म्हणजे खाली यायचं असेल तर जिना हे साधन आहे. स्टेशनवरून ब्रह्मचैतन्याश्रमाकडे यायचंय, रिक्षा हे साधन आहे. साधन म्हणजे काय? भगवंतापर्यंत पोहोचण्यास, साध्याचा लाभ होण्यासाठी जे वापरलं जातं त्याला साधन म्हणतात. मग असे किती साधन आहेत हो? किती साधन आहे? 4 प्रकारची साधन आहेत. साधनाच्या, सोप्या साधनाच्या 4 कसोट्या आहेत. एक म्हणजे सुलभ, सुकर, सुगम आणि सुरक्षित. भगवंताचं नाव सुलभ आहे. अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे आगरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. सुगम आहे, सहज उमगण्यासारखं आहे. जर तुम्ही सतत संत सांगतात, महाराज आपल्याला सांगतात, तुम्ही सतत नामस्मरण केलं ना तर ते सुगम आहे. किती सुगम आहे? तुम्ही श्वासागणित म्हणू शकता. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, कधीही म्हणू शकता. सुगम, सुरक्षित आहे. रामाचं नाव घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा अपाय आत्तापर्यंत कोणाला झालाय का? झाला असेल तर तो ब्रह्मचैतन्याश्रमाकडे नोंद करून द्या. सुरक्षित आहे. आणि भगवंताने सांगून असं काही सांगितलेलं नाहीये की तुम्ही एवढं एवढं नाम घ्या आणि एवढ्या एवढ्या रुपयाची पावती अयोध्येमध्ये फाडा, असं सांगितलेलं नाही. त्यामुळे ते सुरक्षित आहे. त्याच्या नामस्मरण केल्याने कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही. प्रत्येक जण, भरपूर जण असं म्हणतात की काय हो, मी एवढं नामस्मरण करतो, मी एवढं नाम घेतो की मी दुसरं काहीच करत नाही, नामस्मरणच सतत करत असतो, पण मला इतकी दुःख का बरं? महाराज म्हणाले दुःख कशाला देतो माहितीये? आणि दुःख देत असताना सुद्धा नामस्मरण कशाला करायला सांगतो? दुःख देतो ते तुम्हाला बळकट करण्यासाठी.
आणि त्याच्याबरोबर नामस्मरण देतो, कारण तुमचं दुःख जे आहे ना ते हलकं होण्यासाठी नामस्मरण हा उपाय आहे. त्यामुळे नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाही, भगवंताचं नाम कसं आहे, नक्की कसं नाम आहे हे समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये लिहिलंय. मनाचे श्लोक हा सुद्धा एक मनाशी केलेला संवाद आहे बरं. घाई करू नका. बहु चांगले नाम या राघवाचं. कसं नाव आहे भगवंताचं, चांगलं म्हटलंय. आपण म्हणतो की नाही, भाजी कशी झाली होती, चांगली झाली होती, म्हणजे खाणेवर झाली होती, खाता येत होती. चांगलं नाम या राघवाचे. भगवंत समर्थांनी कधीही रामाला आपल्यापासून वेगळं मानलंच नाही. भगवंताचं नाव कुठे मानलं, या राघवाचे म्हटलंय. मनाच्या श्लोकामध्ये कुठल्याही याच्यामध्ये महाराजांनी त्या राघवाचे असं म्हटलेलं नाहीये. घनश्याम हा राम लावण्य रूपी. कारण का, भगवंत समर्थांनी आपल्यामध्ये भगवंताला मानलंय. तो राम कुठे आहे, आत्माराम आहे. तो आत्मारामाची प्रार्थना केलेली आहे. आणि ही प्रार्थना महाराज म्हणतात बहु चांगले. आणि कोणाचं नाव आहे, या राघवाचे. आपल्यामध्ये जो अंतरात्म्यामध्ये आपला जो आत्मा आहे ना, त्याच्यामधला जो राम बसलेला आहे ना, त्या राघवाचे नाव चांगलं आहे. अति साजिरे स्वल्प. आपण मगाशी बघितलं, स्वल्प म्हणजे किती छोट. साजिरे, साजिरे हा शब्द का बरं वापरलाय. आपल्या घरात लहान मूल आहे आणि शेजारच्या घरात सुद्धा लहान मूल आहे, तेवढ्याच वयाचं. आपल्या घरातल्या लहान मुलाचे डोळे जरा थोडे बारीक आहेत आणि शेजारच्या घरातल्या लहान मुलाचे डोळे जरा मोठे, म्हणजे आपण टपोरे डोळे म्हणतो त्या प्रकारचे. त्याच्या मुलाचं कौतुक केलं. ते पाहुणे म्हणाले, काय याचे डोळे अगदी टपोरे येत नाही. आपण काय म्हणतो, छे हे कसले एवढे भले मोठे डोळे. आणि तुमच्या मुलाचं काय असं विचारलं, आपण काय म्हणतो, आमच्या मुलाची सूक्ष्म दृष्टी आहे. मिचमिचीत असले तरी आमच्या मुलाची सूक्ष्म दृष्टी. म्हणजे आपल्याला जेवढं आवडतं ना, तेवढं आपल्याला दुसरं आवडत नाही. दुसऱ्याच्या पानांचा लाडू नेहमी मोठा दिसतो. त्यामुळे आपल्याला आवडतं की नाही. आपल्या घरातलं मूल आपल्याला प्रिय असतं. किती ते शेजारच्या घरातलं मूल, आईला शेंबडं किती असलं तरी सुद्धा आपलं पोरगं आपल्याला आईला आवडतं की नाही. तसंच भगवंताचं नाम कसं आहे, साजिरे हा शब्द घातलाय की आपलाच अंतरात्मा आहे तो, आपल्यामधलाच राम आहे तो. मग हे नाम कसं आहे, भगवंताचं नाम हे तत्व आहे. नाम तत्व म्हणून जर मानलं तर नामाचा परिणाम हा पाप नाशकासाठी होतो. म्हणजे कसा, वाटसरू आहे, पायवाट आहे अशी. गावातला खेडूक माणूस पायवाटीने चालत असतो आणि त्या पायवाटीवरती काटे, बाबळीचा काटा त्या पायामध्ये रुततो. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये, बाबळीचा काटा पायात रुतला की मस्तकापर्यंत आग जाते. पण तो खेडूक माणूस असतो, तो काय करतो,
दुसरा काटा घेतो, दुसरा बाभळीचा काटा घेतो आणि त्या काट्याने आपल्या पायातला काटा काढतो. म्हणजे काट्याने काटा काढायचा. मग तो काटा जो आहे ना, तो बाभळीचा काटा जो आहे ना, तो आपल्या जवळ ठेवतो. तो रुतलेला काटा आहे पायातला, तो बाजूला काढून टाकतो. आणि ज्या काट्याने तो रुतलेले आहेत, पण नाम हे काट्याप्रमाणे आहे. आणि भगवंताचं नाम कसं आहे? बहुत चांगले नाम या राघवाचे. पापाची वृत्ती नाहीस करणारं नाम आहे. मगाशी मी सांगितलं. आपल्या सगळ्यांना असा प्रश्न पडेल की जर असं पापाचं नाश करणारं हे जर नाम आहे, तर बाकीचे साधन चतुष्ट कशाला सांगितलेत? मग कर्मकांड वगैरे कशाला सांगितलंय? एक नामस्मरण केलं की पाप नाहीसं होईल, असं आपण सगळेजण विचार करू. पण महाराजांनी खूप विचार मोठा सांगितलाय की नामस्मरण हे पाप होऊ नये म्हणून आहे. पापच होऊ नये म्हणून नामस्मरण. वृत्ती कुठे परिणाम करते? माणसाच्या वृत्तीमध्ये पाप निर्माण होतो. आणि वृत्ती म्हणजे काय? जी फिरवते तिला वृत्ती म्हणतात. मग भगवंत पापनाश जो आहे, पापाचं उत्पन्न वृत्तीमध्ये होतं. आणि ती वृत्ती जाळण्याचं काम, जळतीला पापे जन्मांतरीची, म्हणजे ती वृत्ती जाळते. नाम हे वृत्ती जाळतं. आणि हेच नाम कसं आहे? चांगलं आहे. भगवंताचं नाम कसं आहे? चांगलं. आणि त्या नामात ते नाम घेत असताना भगवंताला सुद्धा माहिती नाही की आपल्या नामाचा महिमा किती आहे. कारण भगवान ज्या वेळेस लंकेवरती चालून जात होते, त्यावेळेस लंकेवरती चालून जात असताना समुद्रामध्ये दगड टाकण्याचं काम चालू होतं. नलाला असं वाटलं की मला ती विद्या येते, त्यामुळे ते सगळे दगड तरून जातील. नुसते दगड टाकले तर त्याचा काही उपयोग झाला नाही. पण मारुतीरायाने सांगितलं, आपण या दगडांवरती श्रीराम लिहूया. आणि दगडावरती त्या श्रीराम लिहिलं आणि ते दगड तरायला लागले. आणि भगवंताला असा प्रश्न पडला की अरे, माझं नाव लिहिलेला हा दगड तरतो आहे. आणि मारुतीरायाने भगवंताला अगोदरच सांगितलं होतं की आम्ही सगळे मदत करतो. अगदी छोटी खार सुद्धा मदतीला आली होती, आपण सगळ्यांना माहिती आहे, सगळे मदत करतो. पण तुम्ही मात्र देखरेख करायची. मारुतीरायाने सांगितल्याप्रमाणे भगवंताने देखरेख करायला सुरुवात केली. भगवंताच्या मनामध्ये विचार आला की मारुतीरायाने मला का नाही काही काम सांगितलं? हे दगड तारण्याचं काम मी सुद्धा थोडंसं केलं असतं. आणि माझं नाव त्याच्यावरती लिहिलेलं आहे. मग जर मी टाकला तो दगड तर काय होईल? उद्धरूनच जाईल ना. म्हणून पण मारुतीरायाचा नजर चुकवून रामराय आले, दगड घेतला एक आणि पाण्यामध्ये सोडला. तो खाली बुडाला. मारुतीराय बघत होते पाठीमागून. मारुतीराय हसले. त्यांनी उत्तर दिलेलं अतिशय सुंदर आहे बरं. मारुतीराय म्हणतात, अहो रामा, तुम्ही जो दगड घेतला होता हातामध्ये, तो सोडल्यानंतर तो बुडाला. म्हणजे तुम्ही ज्याला सोडला तो बुडला. आणि तुमचं नाम कसं आहे? तुमच्या नाम घेत असताना जो दगड, आपण सगळे दगडच होतो, जो दगड तुमच्या नाम घेत असताना तो दगड तरतोच. आणि तो दगड तरला. म्हणजे भगवंताचं नाम कसं आहे हे भगवंताला सुद्धा माहिती नाहीये. हे भक्ताने समजावून दिलेलं आहे. र, अ आणि म अशी 3 अक्षरं आहेत. नीट ऐका. र, अ आणि म अशी 3 अक्षरं आहेत. र हे अक्षर अग्निबीज आहे, अ हे अक्षर चंद्रबीज आहे आणि म हे अक्षर सूर्यबीज आहे. अग्निबीज म्हणजे अग्नीचा धर्म काय? जाळणे.
अर्जनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदा. आणि तर्जन हे जे आहे ना, म्हणजे आपण तर्जनी दाखवतो, धाक दाखवत असताना बघा हे बोट दाखवतो. सूर्य हा सगळ्यांमध्ये बलाढ्य आहे, सगळ्यांमध्ये तेजस्वी आहे, तोच एकटा धाक दाखवू शकतो. त्यामुळे म हे अक्षर सूर्यबीज आहे. म्हणजे कोणती नीतितत्व? रामाने केलेला त्याग, रामाचा संयम, पितृभक्ती, निर्लोभता, कर्तव्यनिष्ठा, हे सगळे मार्ग आज अनुग्रह नामस्मरण आम्ही नक्की घेऊ. आणि तुम्ही जसं रामाने जसं तुम्हाला आपलंसं केलं, म्हणजे महाराज म्हणतात की नाही, माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे, हाची सुबोध गुरुचा रामापाशी अनन्य वागावे. म्हणजे आपल्याला महाराजांनी सांगितलं ते आपण सतत आपल्या मनामध्ये ठेवू आणि भगवंताचा जन्मोत्सव आज आपण इथे साजरा करूया. म्हणून पूर्व अभंगामध्ये आपल्याला तुकाराम महाराज सांगतात की या विना आणिक असता साधन वाहत असे आण विठोबाची. आणि काय करा, दुसरं तिसरं काही करू नका. नाम संकीर्तन रावण आधी सगळे पृथ्वीवरती थैमान घालू लागले आणि आता मात्र पृथ्वीला हा भार सहन होईना. ही पृथ्वी ब्रह्मदेवाकडे आली. कुठल्या रूपाने आली? पापी जे अभक्त दैत्य मातले पापी
क्षीरसमुद्रावरती ब्रह्मदेवासहित वर्तमान गोरूपाने असलेली पृथ्वी आणि सगळे देव या क्षीरसागरावरती आले. भगवंताचं नामस्मरण केलं आणि भगवंताला सगळी कथा सांगितली की पृथ्वीवरती अशी दैन्यवाणी अवस्था झालेली आहे. भगवान, आता याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. बरं, भगवान म्हणाले की काही काळजी करू नका, तू निवांत जा, मी जन्माला येणार आहे. साधू आहे ना, तो भगवंताशी बोलत असायचा. भगवंताचं आणि त्याचं बोलणं व्हायचं. त्या साधूला सांगितलं, विचारलं या लोकांनी की भगवान जन्माला कधी येणार. तो साधू म्हणाला, मी भगवंताला विचारून सांगतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले आणि तिथे वसुदेवासारखा पिता, यशोदेसारखी माता जिथे असेल तिथे मी जन्माला येतो. या भगवंताने पण पृथ्वीला आशीर्वाद दिला. सगळ्या वृंदाधिकांना आपल्या बरोबर यायला सांगितलं. अवश्य व्हावे वनचर ममानुज सुमित्रा कुवर, धरणीधर होईल शिव तो होईल हनुमंत. भगवान शंकर हनुमंताचं रूप घेतील. कारण का? आत्मा जो शिवाचा राम जप. शिव तो होईल हनुमंत, स्वस्थाना विधी केला प्रभूची आज्ञा सुरासी कळवोनी. सगळ्या देवांना सांगितलं तयार व्हायचंय. लक्ष्मण त्या शेषाला सांगितलं की तुला लक्ष्मण व्हायचंय, माझा धाकटा भाऊ व्हायचंय. आपल्या शक्तीला आज्ञा केली. जनक नंदिनी ती राजास सौख्य काही प्राप्त न झालेची पुत्र रत्नाचे. पुत्र नव्हता, वंश वाढवण्यासाठी म्हणून पुत्र नव्हता. राजास सौख्य भारी प्राप्त न झालेची पुत्र रत्नाचे. यास्तव चिंता कुलतो माने वैफल्य सर्व यज्ञाचे. पुत्ररत्न नव्हतं म्हणून राजाला खूप दुःख होतं. एवढं ऐश्वर्य आहे माझ्याकडे, पण हे ऐश्वर्य पुढे नेणार, हा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी वंश नाही.